आमाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। फक्त ज्या वेळेला आम्ही रिक्षावाल्यांशी बोलू त्यावेळेला ते आमच्याशी मराठीत बोलतील अशी अपेक्षा आहे, नाहीतर आमचा हात आणि त्यांचे गाल नेहमीच तयार असतील। 1 मे पासून राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा वाचता आणि लिहिता येणे अनिवार्य करण्यात येणार आहे। या नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील अशी स्पष्ट सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेकडून स्वागत करण्यात आले आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी या निर्णयाचे कौतुक करत मराठी भाषेला प्राधान्य देण्याची ही योग्य पावले असल्याचे म्हटले आहे। मला असं वाटतं की स्वागतार्ह निर्णय आहे। मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि उरलेल्या मंत्र्यांना देखील माझा सल्ला आहे की त्यांनीही भाषेवर प्रेम दाखवून त्यांच्या खात्यामध्ये जर अशा कुठल्या प्रकारच्या गोष्टी होत नसतील आणि मराठी भाषेचा जर आदर होत नसेल तर त्यांनीही अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत। महाराष्ट्रात मराठी भाषेला पहिल्या भाषेचाच दर्जा मिळणार हे दाखवण्याची एक संधी आहे सरकारला आणि त्या संधीचा सरकारने फायदा उचलावा। मला असं वाटतं की माझं पुढचं म्हणणं तेच होतं की फक्त कागदावर नकोय, ही गोष्ट कायमस्वरूपी झाली पाहिजे आणि बघूया, कळेल पुढच्या काही दिवसामध्ये 1 तारखेनंतर या महाराष्ट्रात काय होतंय ते। पण निर्णय योग्य आहे आणि धाडसी आहे। मला वाटतं सरकारने द्यावेत ना, आता निर्णय सरकारने सक्तीचा केलाय ना, ते काम देखील सरकारचं आहे, सरकारने ते धडे त्यांना द्यावेत। फक्त ज्या वेळेला आम्ही रिक्षावाल्यांशी बोलू त्यावेळेला ते आमच्याशी मराठीत बोलतील अशी अपेक्षा आहे, नाहीतर आमचा हात आणि त्यांचे गाल नेहमीच तयार असतील। अबू आझमी यांनी याला विरोध केलेला आहे, समाजवादी पार्टीचे आमदार ते म्हणाले की हे सक्ती कशाला करावं महाराष्ट्रामध्ये। तो बिघाडला आहे, त्याला प्रत्येक गोष्टीत धर्म भाषा याच्या दृष्टिकोनातनं तो त्याचं राजकारण करत असतो, त्याला अतिशय जास्त महत्व देण्याच्या याचा तो माणूस नाहीये। आता मला असं वाटतंय की जो महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी यायलाच पाहिजे। आम्ही अनेक लोकांचं ऐकतो जे वर्षोनवर्ष महाराष्ट्रात राहतात आणि उत्तम मराठी बोलतात, आम्ही त्यांचं स्वागतच करतो। पण अबू आझमी सारखे काही फालतू लोक असतात जे जिथे खातात तिथेच त्या बाकीच्या गोष्टी देखील करतात। ज्या राज्याने तुम्हाला एवढं सगळं दिलं, आमदार केलं, काही कोटींचा मालक केला, त्या राज्याच्या भाषेचा जर आदर तुमच्याने होत नसेल ना, तर अशा फालतू अबू आझमीला का आम्ही उत्तर द्यायची। टीसीएस सारखी घटना ठाण्यामध्ये होणे अतिशय महत्वाचा विषय आहे। नाशिकमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे। आजपासून ठाणे जिल्ह्यातल्या विविध कार्यालयां जिथे जिथे मोठे मोठे ऑफिसेस आहेत तिथे आमचे महाराष्ट्र सैनिक पत्र देणार आहेत आणि तिथल्या महिला सुरक्षतेच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय तिथल्या ऑफिसेसने घ्यावा। आम्ही सीपी साहेबांची देखील येत्या 2 दिवसात भेट घेणार आहोत आणि आपली महिला रणरागिणी नावाची एक टीम तयार करून ज्या ऑफिसमध्ये महिला आहेत त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्या बाबतीतही असं काय घडतंय का याच्याकडे लक्ष देण्यात दिलं गेलं पाहिजे। एक चांगला निर्णय हा महाराष्ट्राच्या समोर येईल आणि महिला सुरक्षता अजून घट्ट आणि मजबूत होईल, कारण तुम्ही महिलांना लोकसभेत जागा वाढवून होणार नाही, त्या महिलेच्या मनात काय, तिच्यावर काय बितली जाते याच्याकडे पण पाहणं गरजेचं आहे। अमरावतीमध्ये देखील अशी घटना घडलेली आहे ज्यामध्ये 180हून अधिक जे महिला ऑफिसरला लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे, नाराजी आहे महिला वर्गात। मी परत सांगतो, अशा माणसाला कुठल्याही प्रकारच्या कोर्टामध्ये केस चालवू नका, याला भर चौकात त्या 180 जणींना मिळून बोलवून फाशी द्यायला लावा। तो मला असं वाटतं की अशासाठी कायदा नसला पाहिजे ना, साहेब नेहमी सांगतात याच्यासाठी जिहादी कायदा असला पाहिजे, ज्याला जिथे भेटेल तिथे त्या चौकात त्याला उभं केलं पाहिजे आणि त्या 180 महिलांकडून त्याला फाशी द्यायला लावली पाहिजे। ते वाटतं माझ्यासाठी महत्वाचा जो मुद्दा आहे तो ठाण्यातले ऑफिसेस जिथे महिला मोठ्या प्रमाणात काम करतात आणि 1 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये लागू होणारा नवीन जो काही GR आहे ही मराठी आलीच पाहिजे, त्या 2 गोष्टी माझ्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।